किती गारवा आलाय ना. सकाळची ही वेळ मला नेहमीच प्रसन्न वाटते. हो ना. यावेळी तुला ऐकू येतोय का पक्ष्यांचा किलकिलाट? दूर कुठेतरी घंटांचा नाद, क्षितिजावर आलेली लाली आणि वातावरणात पसरलेला फुलांचा सुवास. हो ना, म्हणजे ही तर झुंजूमुंजूचीच वेळ आहे ना. तर सादर करते सरहद म्युझिक क्लबचे विद्यार्थी सुंजू मुंजू पहाट झाली. या गीताचे मूळ गायक प्रसाद रानडे, गीत प्रकार पहाट गीत. झुंजू पाठ झाली कोंबड्यानं बांग दिली. झुंजू पाठ झाली कोंबड्यानं बांग दिली. पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली. पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली. बिरबिरती रानात पाखर जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. झुंजमुजू पाठ झाली कोंबड्यानं बांग दिली. झुंजमुजू पाठ झाली कोंबड्यानं बांग दिली. दूर गेली नजर डोईवरती पदर. दूर गेली नजर डोईवरती पदर. घरची लक्ष्मी शेताला आली. बांधा बांधान घरची लक्ष्मी शेताला आली. तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर. तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर. गोडी न्यारीच्या चटणीला आली. आली आली गोडी न्यारीच्या चटणीला आली. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानात पानाच्या घरट्यात लपून बसलय कोनर. हाताला गुंफन गुंड्यान हानर. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. झुंजू पाठ झाली कोंबड्यानं बांग दिली. झुंजू पाठ झाली कोंबड्यानं बांग दिली. पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली. पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली. बिरबिरती रानात पाखर जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. धन्यवाद. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा. होय रसिक हो, ही ओवी आहे ज्ञानेश्वरीमधील. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठीच जणू संत साहित्याची पायाभरणी केली. विविध संत साहित्यातून माय मराठीला सन्मान प्राप्त करून दिला. आणि या संत साहित्यामध्ये अभंग हा रचना प्रकारही समाविष्ट आहे. अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हे एक अक्षरवृत्त किंवा छंदाचा प्रकार आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी
या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत साहित्यामधील सर्वश्रेष्ठ साहित्य हे संत ज्ञानेश्वरांचे मानले जाते आणि या माऊलींनी रचलेला अभंग आपल्या समोर सादर करत आहे सरहदचे विद्यार्थी. ऐकूयात अभंग ऋणू झुणू हे भ्रमर.
पल्लवी तुमच्याकडे पाणी आलंय का? नाही ना काकू, कालचं होतं त्यात सकाळचं अभ्यंग स्नान झालं, पण आता दिवसभर काय करायचं? हो ना, तेच तर मी म्हणतेय. आमच्या गावी बरं असतं बाई, नाही आले पाणी की जा घागर घेऊन नदीला. काकू, आता काय मी गवळणीसारखी घागर घेऊन जाऊ का? अगं तू जाऊ नको, आपल्या पुढच्या गाण्यातल्या गवळणी निघाल्यात घागर घेऊन पाण्याला. सादर करत आहेत आपल्या सरहद शाळेच्या शिक्षिका गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डोल, ठुमक ठुमक ठुम चालली डोल. पाण्याच्या डोलान, पाण्याच्या डोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत कुजकुज मोडीत डोळे, हसत कुजकुज मोडीत डोळे. मनी आठवी कृष्णाची चाळ, रंगवली प्रभात काळी. आली नंद अंगणी. घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आडवी वाट उभा शारद, आडवी वाट उभा शारद. सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर, सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर. एका जनार्दनी जाणे नकळे या गवळणी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमक ठुमक ठुम चालली डोलत. वाऱ्याच्या डोलान, वाऱ्याच्या डोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. वा वा, एकदम दमदार परफॉर्मन्स. दीपावलीच्या प्रारंभीला आज आपण सर्व इथं एकत्र आलेलो आहोत. निमित्त आहे आजच्या या दिवाळी पहाटचं. मला आनंद होतोय या गोष्टीसाठी. अनेक वर्ष मी सरहद सोबत जोडलेला आहे. सरहदच्या संपूर्ण वाटचालीतील चढ उतारांचा मीही एक साक्षीदार आहे. आणि या प्रवासामध्ये नहार सर, आदरणीय नहार मॅडम, वाडेकर सर, हा अभय नहार, संपूर्ण हा परिवार जो आहे आणि आपण सर्व, आपणा सर्वांचा मी प्रवास पाहिलेला आहे. सरहदला आज इतक्या चांगल्या स्थितीमध्ये आणण्यामध्ये आपणा सर्वांचं बहुमोल योगदान आहे. सर्वांना मी आधी दीपावलीच्या शुभेच्छा देतो. दोन गोष्टी आनंदाच्या आहेत. एकतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आपण यापूर्वी यजमानपद मिळवलं होतं साहित्य महामंडळाबरोबर. ते होतं घुमानला. एक ऐतिहासिक साहित्य संमेलन या निमित्ताने आपण पार पाडलं. त्यामध्ये सरहदचा मोलाचा वाटा होता. आणि त्यानंतर आज आपण पुन्हा एकदा दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे सहसंयोजनपद, यजमानपद आपण प्राप्त केलेलं आहे. याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन करतो. त्यानिमित्ताने जे 98 उपक्रम घ्यायचे आहेत, मला असं वाटत नाही की यापूर्वी जी साहित्य संमेलन झाली त्यासाठी पूर्वतयारी म्हणून किंवा त्याच्या प्रसारार्थ इतके कार्यक्रम झालेले असतील असं मी तरी पाहिलेलं नाही. मी खूप वर्ष या क्षेत्रामध्ये आहे, पण माझा असा कुठला अनुभव नाही. सरहदचा हा एक वेगळा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की हे संमेलन दिल्लीमध्ये पार पडत असताना त्याच्या सुरुवातीलाच
आपण ज्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गेली 30 वर्ष झगडा चालू होता सातत्याने, त्याच्यावर पाठपुरावा चालू होता अनेक साहित्यिकांकडून, हितचिंतकांकडून आणि तत्वचिंतकांकडून, संशोधकांकडून. त्यालाही यावर्षी यश आलेलं आहे आणि आपली भाषा अभिजात म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे. आपण सर्वांना त्याच्याही शुभेच्छा देतो. एक निमित्त आहे दिवाळी पहाटचं, म्हणून मला एक आनंदाची आणखी एक गोष्ट वाटते की मी अनेक दिवाळी पहाटला जातो. इथं दिवाळी पहाटचं एक वैशिष्ट्य असं आहे की सरहदचेच कल्चरल क्लब जो आहे तो इथं दिवाळी पहाट साजरा करतोय. कविता मॅडम आणि त्यांच्या टीमला मी खरंच शुभेच्छा देईल. कोंडे मॅडम आहेत, ही सर्व कलाकार मंडळी. आता मगाशी काश्मीरी विद्यार्थीसुद्धा पार्टिसिपेट होता मराठी गाण्यांसाठी, त्याचा खूप आनंद वाटतो. एक छोटीशी कविता, अभंग झालेत, भक्तिगीतं झालेत, गवळण झाली. मला वाटतं एखादी प्रेम कविता इथं सादर करावी असं मला वाटतं, कारण युवा वर्ग जास्त आहे. म्हणून माझी एक छोटीशी कविता सादर करतो, नंतर पुन्हा मी सहभागी होईन. एक प्रेम कविता आहे. फुलासारखे तुझे हासणे आहे निर्मळ, फुलासारखे तुझे हासणे आहे निर्मळ, तुझ्या प्रीतीने भरून गेली माझी ओंजळ. दूर जाहला आयुष्यातील वणवा सारा, दूर जाहला आयुष्यातील वणवा सारा, तुझ्यामुळे ह्या आयुष्याची झाली हिरवळ. तुझ्या रूपाचा गुलाब आहे माझ्या हाती, तुझ्या रूपाचा गुलाब आहे माझ्या हाती, सदैव माझ्या अवती भवती तुझाच दरवळ. आरशात तो तुझा चेहरा, हा शेर महत्वाचा आहे, 26 मात्रांची कविता आहे. आरशात तो तुझाच चेहरा दिसता कळले, तुझ्या पुढे तो फिकाचा आहे चंद्रहीनी तळ. तुझ्यामुळे हे जीवन माझे बहरून आले, तुझ्यामुळे हे जीवन माझे बहरून आले, तुझ्यामुळे ह्या जीवनातली आहे वर्दळ. सदैव माझ्या काळजात तर तूच राहते. हे प्रेमिकेला म्हणा, पत्नीला म्हणा, आपल्या अर्धांगिनीला, अर्धांगिनी म्हणण्यापेक्षा पूर्णांगिनीला सुद्धा म्हणू शकतो आपण. सदैव माझ्या काळजात तर तूच राहते, हृदयी माझ्या जपले आहे तुझेच वादळ. आणि आता या कवितेचा शेवटचा अंतरा. नाकारावे स्वीकारावे, नाकारावे स्वीकारावे तुझीच इच्छा, मनी खोलवर तुझीच आहे सारी सळसळ, मनी खोलवर तुझीच आहे सारी सळसळ. धन्यवाद. अगं पल्लवी, पोचला का या गवळणी नदीवरती? कारण म्हटलं तिथं कान्हा बसला असेल ना बासरी घेऊन. हो ग श्वेता, कान्हा तर आहेच ना, आणि या गवळणी बसल्या त्याच्या बासरी वादनात गुंग होऊन. पण काही म्हण पल्लवी, बासरी वादन असतंच असं सुरेल, मन भारावून जातं आणि आपल्याला एका नव्या दुनियेत घेऊन जातं. मग हातच्या काकणाला आरशा कशाला? चल ऐकूया असंच एक सुरेल बासरी वादन. सादर करत आहे सरहद पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी. अनंता श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभ नारायण, जगव्यापका जनार्दना, जगव्यापका जनार्दना, आनंदगना वीणा, आनंद परमानंद, आनंद घनना अविनाशा, सकळ देवादी देवा, कृपाळू आजी
केशवा केशवा माधवा केशवा महानंदा महानुभवा सहज रूपा सहद्रूपा नारायण श्री अनंता मधुसूदना चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा मंगलकारा पद्मनाभ नारायण कमला कमला कमलनयना कमलपति कमलरमणा कमलनयना 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 कमलपति कामिनी मोह मदनमूर्ति श्री अनंता मधुसूदन भवतारका धरित्याशिती कामिनी मूर्ति त्रिविक्रमा अघाये सगुणनी गुणा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा वसुदेवनन्दना वसुदेवनन्दना देवकी तनया वसुदेव नन्दना वसुदेवनन्दना देवकी तनया बाळरांगना बाळ कृष्णा बाळ कृष्णा तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी मज द्यावे ही चरणी कमल चरण मज द्यावे जी चरणी हेची करतसे विनवनी हेची करतसे विनवनी भवबंधन सोडवावे विठ्ठला नारायणा भवबंधन सोडवावे नारायणा नारायण श्रीमन नारायण धन्यवाद.
अगं भाती म्हणजे भाता. तू पाहिले नाहीस का, पूर्वीच्या काळात लोहार काम करण्यासाठी भात्याचाच तर वापर व्हायचा. अच्छा, तो भाता होय. त्यावर एक गाणं पण आहे ना, साधी माणसं चित्रपटातील. हो ना, जगदीश खेबुडकर लिखित हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आणि अर्थातच आनंद घन यांचे संगीत. चला तर मग जाऊ ऐरणीच्या देवाकडे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. येऊले नगरी विकसन भाऊ लोखंडाचं. येऊले नगरी विकसन भाऊ लोखंडाचं. चिन हो अमरचा धनी मात्र माझा देवा वाघावानी असू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी नदीवर खाली. लक्ष्मीच्या हातातली चौरी नदीवर खाली. पिळा पिळा जाई आणि किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग. किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग वाहू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. आभाळा गंधाया तुझी आभावरी राहू दे. चला या सुंदर सादरीकरणासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चला, योग साधना झाली. अगं दिवाळी आहे, मग आता पूजे अर्चेचं काही करतेस की नाही? अगं हो ना, तिकडेच चालले आहे. मला तर बाई सकाळची वेळ म्हटलं की अगरबत्तीचा आणि फुलांचा सुवास, देवाजवळ लावलेला दिवा हे भक्तिमय वातावरण मनास भावते. यामुळे मनास एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळते, हो ना? नक्कीच. आपल्या दिवसाची सुरुवात कराग्रे वसते लक्ष्मीने होते. भगवंताकडे आपण कृपाभिलाषी राहून येणारा दिवस शुभ जावो असे मागणे मागतो. चला तर मंडळी, आपणही रमून जाऊ अशा भक्तिमय वातावरणात, कारण आपले पुढचे हे गीत असेच एक भक्तिगीत आहे. सादर करते सरहदचे विद्यार्थी.
अगं परवा माझ्या मावस बहिणीच्या मुलाच्या लग्नाचा गोंधळ होता, त्याचीच ती रील्स. गोंधळ म्हणजे काय? म्हणजे शिक्षक वर्गात नसतात तेव्हा मुलं घालतात तो गोंधळ का? नाही ग, गोंधळ म्हणजे देवीचा गोंधळ. घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकार स्तवनाचा हा विधी असतो. म्हणजे पुढचा कार्यक्रम गोंधळ आहे तर. सादर करत आहेत सुधीर मोघे लिखित, आशा भोसले यांनी गायलेले, सुधीर फडके यांचे संगीत असलेले गोंधळ गीत. आणि सादर करते सरहदचे उगवते कलाकार. आणि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आणि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका नक्षरानं कोटी जन्माची पुजारी. आणि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आणि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आई अंबाबाई सरहदच्या नावानं चांगलं नेहमी आवर्ती असाच. जसा खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या चवींचा समावेश असतो आणि त्याची लज्जत वाढते, तसेच एखादे गाणे उठावदार व्हायचं असेल तर त्याला तालासुराची साथ तर हवीच. अगदी बरोबर. ही वाद्य म्हणजे संगीताचा प्राणच आहे. मग यातीलच एखाद्या वाद्याचे सादरीकरण आहे की काय? हो ना, सादर करत आहे तबला वादन. अच्छा, म्हणजे धा तीर कीटतक धीर धीर कीटतक. चला तर मग तालांच्या दुनियेमध्ये
महातेजसा महातपसी गदी गरिंता गदी गणनागेन गतितता केसरी नंदन संकटमोचन शत शत नमन कृपावंता प्राणदाता नमो सुखदाता धकिट तगिन गिडतक दिंगिटता त्रबली कृतमारदंड मंडला धाकिट धुमकिट तकुंगा जय अंजनी सुत महाबल धुमकिट तकुंगा तकिट थुंगा तकिट थुंगा धुमकिट तकुंगा सत्राने उड्डाण धगति गिडान धुमकिट गिडान धुमकिट कतकदि गणधा कानन कुंडल शोभे धटक धिकट तकिट का गलाहार विराजे शीश मुकुट साज गद्दी गदि गणन गति धगति गिटता ओम हनो 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 हनुमंता बलवंता कटकटक धरगति कटकटक गिडधा कटकटक धरगति कटकटक गिडधा कटकटक धरगति कटकटक गिडधाता हनुमंता बलवंता कटकटक धरगति कटकटक गिडधा कटकटक धरगति कटकटक गिडधा कटकटक धरगति कटकटक गिडधाता हनुमंता बलवंता कटकटक धरगति कटकटक गिडधा कटकटक धरगति कटकटक गिडधा कटकटक धरगति कटकटक गिडधा बेस दे ना बेस
ताक दरगड तक दिगड तक धेकलान धेकिट धा दरगड तक दिगड तक धेकलान धेकिट धा दरगड तक दिगड तक धेकलान धेकिट धा दरगड तक दिगड धा दरगड चक्रधार दिड 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 कत्त दिकिट कतिट तागिन धाग दिगन लंबोदर एकदंत वक्रतुंड महाकाय जय गणेश दिकिट तानदा जय गणेश दिकिट तानदा जय दिड 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 कत्त दिकिट कतिट तागिन धाग दिगन लंबोदर एकदंत वक्रतुंड महाकाय जय गणेश दिकिट तानदा जय गणेश दिकिट तानदा दिड 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 कत्त दिकिट कतिट तागिन धाग दिगन लंबोदर एकदंत वक्रतुंड महाकाय जय गणेश दिकिट तानदा जय गणेश दिकिट तानदा
ಕಿಟ ತಕ ತಕ ಕಿಟ ತಕ ಧ ಧ ಕಿಟ ದ ತ ಕಿಟ ದ ತ ಕಿಟ ಧ ಧ ಕಿಟ ಧ ಧ ಕಿಟ ದ ತ ಕಿಟ ಧ ಕಿಟ ಧ ಕಿಟ ದ तेरे ಕಿಟ ತಕ ತಕ ಕಿಟ ತಕ जय की जय जय गणाधिपति एकदंत लंबोदर गणपति विघ्न विनाशक सर्व सुखदा रिद्धि सिद्धि के दाता प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा ता प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा लंबोदर गणपति विघ्न विनाशक सर्व सुखदा रिद्धि सिद्धि के दाता प्रणाम धा 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 प्रणाम धा. सादर करत आहेत मंदार सोळकर लिखित शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेले आणि शंकर महादेवन यांचे स्वर असलेले मन मंदिरा ते जाने.
अगं पल्लवी, बॅगा भरून दिल्लीला चाललीस की काय? नाही ग, दिवाळीचा फराळ 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 करून करून मला बाई खूपच कंटाळा आलाय. जरा फिरून येते. नाही, मला वाटले चालली तू आपल्या मराठी साहित्य संमेलनाला. अगं ते आता कुठे, फेब्रुवारी मध्ये. तेव्हा तर मी जाणारच आहे मराठी साहित्याच्या फराळाला. पण आता जरा फिरून येते, निसर्गामध्ये फेरफटका मारून येते, माडांच्या बनात जाऊन येते, जरा रील्स पण बनवते. अच्छा, चल मग जाऊ रुपेरी वाळूत, माडांच्या बनात आणि करून येऊ कोकण दर्शन. चला तर स्वागत करूया आपल्या नवोदित कलाकारांचे. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. बनात येना जवळ गेला. बनात येना जवळ गेला. चंदेरीचा फुलला विक प्रीतीत येला. चंदेरीचा फुलला विक प्रीतीत येला. प्रीतीत येला जवळ गेला. प्रीतीत येला जवळ गेला. मेघाचा समंत सारा कुंजात आनंद वारा. दाटे पुरी प्रियांचा इशारा. प्रिया मला तुझा निवारा. तुझा इशारा सशहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. चंदेरीचा फुलला विक प्रीतीत येला. प्रीतीत येला जवळ गेला. प्रीतीत येला जवळ गेला. लाजे काजळी फुले नहाते. गाली अनार प्रीत गीत गाते. तू ये निशात असे करे पुकारा. प्रिये प्रिया मला तुझा निवारा. तुझा निवारा तुझा निवारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. बनात येना जवळ गेला. बनात येना जवळ गेला. चंदेरीचा फुलला विक प्रीतीत येला. चंदेरीचा फुलला विक प्रीतीत येला. प्रीतीत येला जवळ गेला. प्रीतीत येला जवळ गेला. ला 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 थँक्यू. या सदाबहार गाण्याची फरमाईश खूपच छानच असते नेहमीच सगळ्या कार्यक्रमात. बालचमूंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. गा बाई, कुणाला अद्दल येऊ दे, कुणाला अद्दल घडू दे. अरे ह्याला अक्कल येऊ. अगं पण झालं तरी काय ग? ह्यो माझा ऐकतच नाही. ऐकत नाही? वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग? म्या याला म्हणलं घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येव.
नीट ऐका बरं का. घरची लक्ष्मी सुखात राहो. अगं म्हणजे काय ग? अरे अजून बी समजलं नाही वे तुम्हाला. नाही ग. ऐका. मळवट फासून दगडाला काय कळतंय का? मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाडा मासाच्या बाईला आव आमच्यासारख्या बायास दासी करती माणस. अगं म्हणजे काय ग? मग अशा माणसाला घडूच दे. अगं घडूच दे की. अग ग ग ग ग. अगं तुझं काम चूल आणि मूल जागप घरात बस की. असं मग तुमचं काय काम आहे? माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई करणार. हे बघा सुरू झाले यांचं काय सुरू झालं ग? कंपॅरिजन. कोणतं रिजन? कंपॅरिजन. अगं म्हणजे काय ग? बया तुला ना मला ना कळना. सोडा आता तुम्ही माझं ऐका. बोल की. बायान बाप्या खर तर ऐका. बायान बाप्या खर तर देवाजीची लेकर आहेत का नाही? आहेत का नाही? मग कंपॅरिजन करणारी तुम्ही आम्ही कोण र? आता असं करून त्याचं गाठुळ होईल. वाटुळ होईल. अग ग ग ग ग. अग अग अग. अग अग अग. अग ग ग ग ग. अग 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 ग ग ग ग. अग ग ग ग ग. अगं येऊ दे. जसे तुकाराम महाराज म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी आणि परी तू जागा चुकलासी. हो ना, देव आपल्या प्रत्येकामध्ये आहे, चराचरामध्ये आहे. पण आपण मात्र या मंदिरी त्या मंदिरी दाही दिशा त्याचा शोध घेत असतो. असेच काहीसे आपल्याला यापुढील मंगेश पाडगावकर यांच्या गीतातून ऐकावयास मिळेल. या गीताला संगीतबद्ध केले आहे यशवंत देव यांनी. स्वर आहे सुधीर फडके यांचे. गीताचे बोल आहेत कुठे शोधीसी रामेश्वर. अन सादर करते सरहदचे विद्यार्थी. भगवंत
खरंच खूप मधाळ. अगं तुला माहित आहे का दिवाळी आणि रामायणाचा पण संबंध आहे. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की 14 वर्षाच्या वनवासानंतर आणि राक्षस राजा रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान राम अयोध्येला परतले ही दिवाळीशी संबंधित एक सर्वात लोकप्रिय कथा आहे. या विजयाच्या आणि राजा रामाच्या पुनरागमनाच्या आनंदोत्सवात अयोध्येतील लोकांनी राज्याला मातीच्या दिव्यांनी उजळून मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. ही परंपरा जपत आजही असंख्य लोक हा दिवाळी सण साजरा करतात. हो ना, अगदी माझ्या मनातलं बोललीस. तर रसिक हो, याच कौशल्याच्या रामाला आपण वंदन करूया आणि पुढील गदी माडगुळकर लिखित पु ल देशपांडे यांचे संगीत असलेले माणिक वर्मांच्या स्वरामधील गीत ऐकूयात. सादर करते आपले बालकलाकार कौसल्याचा रामबाई. कविराचे विनतोषे कौसल्याचा रामबाई कौसल्याचा कविराचे विनतोषे कौसल्याचा रामबाई कौसल्याचा तर मंडळी ऐका. अगं आता काय ऐकवतेस आणि काय हा तुझा ठसका? अगं लावणी म्हटलं की ठसका आलाच ना. अच्छा, म्हणजे आता मराठी गाण्यातील लावणी प्रकारात घुसलीस तर? हो ना, लावणी हे गाणं आणि नृत्य यांचं मनमोहक मिश्रण जे पारंपरिकपणे ढोलकीच्या सजीव तालांना दाखवले जाते. लावणी या शब्दाचा उगम लावण्य या शब्दापासून झाला आहे जो मराठीत सौंदर्य दर्शवतो. मग वाट कसली बघतेस? होऊन जाऊ दे. तर सादर करत आहेत आपल्या सरहदच्या शिक्षिका लावणीचे मॅशअप. तर रसिक हो ऐका. हे गावलई नरहित थंडगार वार याला गरम शिंगार सोसना याला गरम शिंगार सोसना याचा आदर्शाचा कोरा याचा कागद आहे कोरा इथं शाहिरी लेखणी पोचना इथं शाहिरी लेखणी पोचना इथं वरण भाताची गोडी नको फुकट छेडा छेडी अरे सोंगाडा
सण. लक्ष लक्ष ज्योतींनी वातावरण भोवताल उजळून निघतो. हा प्रकाश आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जातो आणि मनाला एक अवीट शांतता देऊन जातो. नक्कीच आपलं पुढील सादरीकरणही आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं असं आहे. तर सादर करत आहे ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका आणि या गीताला शब्दबद्ध केले आहे शांताराम आठवले आणि मास्टर कृष्णराव यांचे संगीत व जयश्री आणि वसंत देसाई यांचे स्वर. जे सरप्राईज आहे ना, हे सरप्राईज ज्यांनी लेखन केलं आहे ह्या आपल्याच शाळेतल्या शीतल मॅम यांनी केलेलं आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि अर्थात चाल आपल्या
संगीत शिक्षिका सौ अर्पिता मॅम यांनी दिलेली आहे. ॲक्च्युली हे टीम वर्क आहे मॅम. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. अगं गोंधळ कोणाचा? मराठी साहित्य संमेलनाचा. गोंधळ कोणाचा? अगं माझ्या मराठी भाषेचा. आई आशीर्वाद देण्याला ये सरहदच्या दाराला, आई आशीर्वाद देण्याला ये सरहदच्या दाराला, घाट घाटन संमेलनाचा अन दिल्लीत मिरवण्याचा, जग जिंकाया निघाली मराठी हो, जग जिंकाया निघाली मराठी. अभिमान सरस्वतांचा, अभिमान सरस्वतांचा. आई गोंधळ मांडला, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. कथा कवी नाटक कादंबरी साहित्यिकांचा मेळा, गौरव पाहण्या मराठी भाषेचा दिल्लीत जमलाय मेळा. निघाली मग ही गंधदिंडी अन अभिमानाचा सोहळा, अभिमानाचा सोहळा. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. मराठीची गटाती आई लय लय हायली मोठी, मराठीची गटाती आई लय लय हायली मोठी. ज्ञानदेवानी गायली कीर्ती, ज्ञानबोधाची भेटावली जेवढी. संबळातूनी नाद घुमतो, संबळातूनी नाद घुमतो, महिमा मराठी गातो. उद्धार करण्या महाराष्ट्राचा गोंधळ हा गाजतो, आई गोंधळ हा गाजतो. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. आई मराठीचा, माझ्या मराठी भाषेचा उधो उधो. आता फक्त मराठी भाषेचा गौरव म्हणून एक सादर करतोय मराठी भाषेचं एक गाणं, आणि याच गाण्याने आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत. ऐकतो मराठी,
2400 वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज तागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. खरंच श्वेता, आज या दिवाळी पहाट निमित्त गाण्यांचा खुमासदार फराळ झाला आहे. मन अगदी तृप्त झालं आणि आता आणखीन उत्साहाने माझी दिवाळी साजरी होणार आहे. तर रसिक हो, आपल्या सर्व वादक आणि गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याआधी एक सूचना की आता इथे अल्पोपहाराची आपल्या सर्वांना व्यवस्था केलेली आहे, तर आपल्या जागेवरच अल्पोपहार दिला जाईल. आज येथे मी आपल्या सर्व मान्यवरांचे, गायक, वादक आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मिळालेल्या सर्व मदतीच्या हातांचे मनापासून आभार मानते. आज आपल्या तर मला असं वाटतं की खरंच अर्पिता मॅम आणि अर्पिता मॅमच्या टीमसाठी, इरा मॅमसाठी, सगळ्या गायकांसाठी आणि आमचे याला साथ देणारे आमचा विद्यार्थी कृष्णा, त्याला आणि मला तबला सरांचं नाव नाही आठवत, ऑक्टोपोडचे सर, कॅशिओचे सर, मी आता सर म्हणेल त्यांना नाव नाही आठवत आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान कार्यक्रम केला. खूप दिवसांची इच्छा होती सरची की आपण एक दिवाळ पहाट करावी, एक संगीताचा कार्यक्रम करावा आणि आपल्या या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने दिवस रात्र म्हणजे जवळपास ते 15 दिवस झाले कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहेत आणि खूप छान कार्यक्रम आज त्यांनी सादर केला. त्यासाठी त्यांच्या पालकांनी पण त्यांचं सहकार्य दिलेलं आहे. सो त्यासाठी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. असे सपोर्टिंग पॅरेंट्स असेल तर शिक्षकांना आणि शाळेला सुद्धा खूप आनंद मिळतो. आज आपण दिवाळी पहाटचा कार्यक्रम पुन्हा दीपोत्सवाचा पण कार्यक्रम केलेला आहे. आपलं भाग्य आहे की आपल्याला हे साहित्य संमेलन 98वे साहित्य संमेलन करण्याची संधी ही सरहदला मिळालेली आहे. या आनंदामध्ये आज आपण दीपोत्सव साजरा केलेला आहे. यासाठी आपल्या टीमनी म्हणजे काल रविवार असून सुद्धा आपली पूर्ण टीम इथे आली होती. तर मला असं वाटतं आपण त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. मी ड्रॉइंग टीमला पौर्णिमा मॅम, मनाली मॅम, अंकिता मॅम या सगळ्या ड्रॉइंग टीमला मी पुढे येण्यास आमंत्रित करते. ड्रॉइंग टीम, गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर आवर ड्रॉइंग टीचर. थँक्यू टीचर, थँक्यू सो मच. याचबरोबर आपल्यासोबत आपल्या इन्चार्जसुद्धा त्यांनी आल्या होत्या. त्यांनी सुद्धा खूप छान सहकार्य केलं. विदाऊट इन्चार्ज इट इज नॉट पॉसिबल फॉर अस. मी रिक्वेस्ट करते दीपाली मॅम, स्वाती मॅम, माया मॅम, पल्लवी मॅम, कविता कसबेकर मॅम, विद्या मॅम, माया मॅम, स्वाती कोंडे मॅमचं खूप खूप आभार मानते. स्वाती कोंडे मॅमनी आम्हाला इलेक्ट्रिशियनची गरज होती, आम्हाला इलेक्ट्रिशियन अवेलेबल होत नव्हता. मॅम कितीतरी इलेक्ट्रिशियनला त्यांनी कॉन्टॅक्ट केले आणि त्यांनी आम्हाला इलेक्ट्रिशियन मिळवून दिला. सो थँक्यू व्हेरी मच टीम. खूप छान तुम्ही केलं. तुमच्या सहकार्याने हे सगळं सक्सेसफुल झालं. थँक्यू सो मच. शीतल सदामते मॅम आपल्या ऑलराऊंडर पर्सनॅलिटी या नेहमीच आपल्यासोबत असतात. अर्पिता मॅम कम फॉरवर्ड, इरा मॅम. आणि कुठलाही कार्यक्रम म्हणतात आशीर्वादाने होतो आणि यासाठी आपल्याला आपले मॅनेजमेंटचे आशीर्वाद हे नेहमीच असतात. थँक्यू सो मच नाहर मॅम, वाडेकर सर, अनुज नाहर सर मला बोलले, मी सरांना फोटो क्लिक करून पाठवले. सर मला बोलले मॅडम आज रविवार आहे, त्यांना सुट्टीचा आनंद घेऊया. सर म्हटलं कार्यक्रम आपल्या फॅमिलीचा आहे आणि तो आपल्याला करायचे, त्यामुळे आपले सगळे फॅमिली मेंबर्स इथे आलेले आहेत. अंजली मॅम, प्रेरणा मॅम, रुबीना मॅम, आई, खास आई कार्यक्रमाला येतात तर आनंद द्विगुणित होत असतो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्याला सरहदचे अगदी जवळचे असलेले आपले कवी आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे गोपाळ कांबळे सर हे नेहमीच असतात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात आणि खूप छान कविता सादर केली, त्याबद्दल मी आमच्या सरहद फॅमिलीतर्फे तुमचे, आपण मेंबरच आहोत पण तरीसुद्धा मी तुमचे आभार मानते. आणि माझा स्टाफ जे सगळे आलेत सकाळी आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी सगळ्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी आता आज दिवाळीची पहाट आहे, आपला दिवाळीचा फराळ करून जायचा आहे. हा फराळ आमच्याकडनं आहे तुमच्यासाठी.
थँक्यू सो मच स्टुडंट्स. तुम्ही खूप छान परफॉर्मन्स दिला आणि तुम्ही मला अभिमान करण्याची अजून एक संधी दिली. मी खूप प्राऊड फील करते की मला तुमच्यासारखे स्टुडंट्स आहेत. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स फॉर दिस वंडरफुल प्रोग्राम. सर्वात मोठा थँक्स त्यांच्यासाठी. सो आय रिक्वेस्ट ऑल द पीपल प्लीज गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर द कविता मॅम. ॲक्च्युली त्यांनी सगळ्यांचं नाव घेतलं, पण इथे लाईनअप सगळ्यांना कामाला लाईनअप करून क्रॉस व्हेरीफाय क्रॉस चेकिंग त्यांनी केलं. त्या स्वतः काल इथे होत्या. सॅटर्डेपासून फ्रायडेपासून कामाची अंमलबजावणी, प्रत्येकाला दिलेली ड्युटीज त्यांनी कशी निभावली याची पाहणी त्यांनी स्वतः केली. स्वतः त्या सकाळपासून पहाटेपासून इवन रात्रभर साऊंड सिस्टीम आहे, कोणाला मेसेज देणे, फोन करणे, त्या स्वतः इथे करत होत्या आणि आम्हाला एक एक रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या होत्या. पण तीही रिस्पॉन्सिबिलिटीज आमच्याकडून जर कुठे आम्ही कमी पडत होतो तर वेळोवेळी मार्गदर्शन करत होत्या. सो थँक्यू सो मच कविता मॅम, ऑल मॅनेजमेंट अँड माय स्टाफ. थँक्यू.